देवच घ्या, देवच घ्या. तुम्ही असं कोण नाही म्हणत एखादा फ्लॅट घ्या, एखादा फ्लॅट घ्या, एखादा फ्लॅट घ्या, एखादा घर घ्या. तुम्ही देवच का घ्या म्हणता? तू कोण आहे म्हणता? तुम्हाला देव का म्हणतो बाबा आम्ही? इकडे पहा, लक्षपूर्वक ऐका. तुम्हाला देव का घ्या म्हणतो दादा आम्ही? कारण विठ्ठल ती एक तुमच्या जन्माची सार्थकता कधी आहे? कालेची सार्थक नका समजू जीवनाचं. काही लोक म्हणतात साधूबा चारी पोराचं लग्न झाले, चारी सुना चांगल्या भेटल्या, नातू आहेत, पंतू आहेत, आपण पोराच्या ताब्यात दिलं पण आपण मोकळे. मग पोराने तुम्हाला मोकळे आपल्या जीवनाचा सार्थकता झाली महाराज. आता नाही. भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा जन्मा लांड्या उडी मारता काय? नाही तरी नाही तरी संसार दिवस नाही. चौथा माऊली समाधीच्या सोडल्या दिवशी काला झाला, दिंडी झाली, पंगत झाली. हनुमंताजवळ या आणि हनुमंताने म्हणा हनुमंता मस्त सप्ताह पार पडला गड्या, पंगती झाली. आता एक काम कर गड्या, तुला एक मागणी आहे. सप्ताह झाला आता, आता आमच्या घरातले सगळे हॉस्पिटलला जाऊ दे. कोण आहे? कोण आहे? मदलागी दुःख व्हावे असं कोण आहे दादा जगात? साधी बाई पोराला घेऊन जाते मंदिरात, तर काय म्हणते महापोराले रोज होऊ दे, दुःखी ठेव. प्रत्येकाची तळमळ सुखाची चालू आहे. पण पता चुका तुमचा. जिथे सुख पाहिजे, सुख फक्त दोनच ठिकाणी आहे. एक संताच्या जवळ आहे आणि एक देवाजवळ आहे. सुखवसे हे अभंग मोठा आणि अभंग रावणे अजून पाचशे घेऊन मला अभंग घेणं आहे. ते मला पोरग आहे. आमच्या परिसरातली कोकळे आहेत. साधे नाही. एवढा होता त्यापासून पाहतो मी, एवढा होता त्यापासून त्याच्या गावात मी कीर्तनाला जातो मांजरी. एवढा होता
म्हणता नाही तरी म्हणे आज परिसरातली कोकिळा झाली हे भाग्य आहे. सुखवसे हे ठाई बहु पायी संताच्या सुखया संत वैष्णवा संगती संताचं सुख आहे आणि दुसरं सुख कुठे आपला तो एक देवीना जीवा हरी बोल रात्र दिवस तळमळत लोकांची रात्र विकून विकून समजत नाही लोकांना. आता आमच्याकडे लोक रात्री शेतात वावरात आहेत. वावरात सप्ताह चालू आहे. आमची ते सप्ताह चालू आहे बरं. तुम्ही म्हणता कसं सांगता बाई काकण मध्ये राहतात ते काकण काचा असते की सप्ताह सोडून जाऊ नये. पण मी पॅकेटासाठी आलो. टाईम झाला मला 6:00 कीर्तन सुरू झालं 7 ते म्हणून त्याला बोलावलं. म्हटलं सांग काय तू कारण त्यांना मला फोन केला शिवानं मेला का जिथं आहेस कारण ओव्हर टाईम करावं लागेल ना. आता ओव्हर टाईम करावं लागेल ना रोजच्या पुढे. आता ओव्हर टाईमची दक्षिणा तयार ठेवतो. हो आताकडे आमच्याकडे मोठमोठे मकानावाला वावरात आहे शेतात कशासाठी हा. आता हा लय कठीण प्रश्न आहे का. अरे वावरात लोक कासाठी आहेत हा सांगा ना डुकरा खालेले. मी सांगतो सासरी जायला भांडे एकदा आमचा बजेट बसेल पाहिजे. तसं बजेट असा बजेट बसताना असं बजेट असा बजेट असा बजेट असा 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 बजेट तुमचा बजेटच्या जरीच्या खांद्यात गेली तरी बसणार नाही. बजेट बसायचा प्रयत्न केला नाही का कोण. ज्या बाबाची सोन्याची घरं शुद्ध कांचनाची 7 कोटी. हो कोणाची सोन्याचे घर होते हा मॅटला म्हणता का आमच्या गावातल्या रामभोग वाटला सामान्य होता का रावण सामान्य होता. अरे बाबा ज्या बाबाले देवाले मारायला यावं लागते त्याच्या नगरी सामान्य असेल बाबाजी तो. रावणानं प्रभू रामचंद्राने लंका कोणाच्या हातून घेतली. वानरा हाती लंका घेवली म्हणे. तुका माणसं होते काय माणसं होते. रावणाची लंका काची होती हा
राहिलं तर रावणाला मारायचं, लोकांना सोनं चांगलं असतं तर घुसलं. प्रभूला माहित होतं ते. एवढी परिस्थिती होती. श्रीकृष्ण परमात्म्याच्या पत्नी किती होत्या? हा, तुम्ही सांगा ना, तुम्ही काही चहा घेता का? किती? 108. रावणाला किती पत्न्या होत्या? 80,000 पत्न्या, 1,00,000 पोरं, 1,25,00,000 नातू. एक जण म्हणे महाराज मग त्याला कंट्रोल किती भेटे सांग. त्याला कंट्रोलचं काय काम पडले बाबा? कंट्रोलचं काम तुम्हाला काय? कंट्रोल आलं नाही काय? कंट्रोल आलं नाही काय? आणि त्याला शादून राहिले बाबा देणारा वाल्याले. त्यानं तर 5 वर्षासाठी केलं. तो आहे म्हणून आमचा राम देवळात तरी गेला. ठाला विठाला. एवढं बैकलं महाराज काय सांगू. काही शेतकरी मरून राहिले हो, इथले भांडून राहिले हे लोक. सगळं येतो बुवा इथे बापा. तो राऊत तो त्याचीच चालू राहते. तो झाला की तिकडून तो राणी येते. खलास झाली लोकांनी. ते बाबा येतात नंतर मग सगळं झालं की आजी चटणी तुमच्या समोर जी सांगितली असेल तिच्यात आजी चटणीचा काही दोष आहे. मी सर्व छानून दिलं. मी काय नाव घेतलं काय कोणाचं? खलास करणं लावली आहे लोकांनी नाही. उठाला विठाला. रावणाला एवढ्या पत्न्या होत्या. सगळ्यात महत्वाची पत्नी कोणती होती? मंडोदरी. मंडोदरी सामान्य नव्हती. मंडोदरी उद्या काय होतं ते मंडोदरीला समजे. उद्या काय होतं ते. मंडोदरी जर फुलाच्या झाडाखाली बसली, अशी फुल झाडाचं फुल आहे, अरे झाडाचं फुल आहे, फुलाचं झाड आहे, त्याच्या खाली मंडोदरी बसली की त्याला फुलं येत. फुलं अशा कडे असल्या की त्याला फुलं येत. बाई बसल्याबरोबर मंडोदरी बसली की त्याला फुलं येत. तुम्ही पराठीत घुसल्या ते आजी म्हणते साऱ्या बोट्या पडल्या. तुमची लई कमाल आहे बरं. खरंच कमाल आहे. खरंच कमाल आहे तुमची. महादेवाला पाणी तुम्हीच घाला बाबा. महादेव थंडागार करून टाकला तुम्ही. बेकार आहे बापा ते. 2 वाजता बाय मंदिरात महादेवाच्या. तो महादेव म्हणते बस झालं नाही. काम आहे बाबा. हा काही महादेवाच्या मंदिर तेवढ्यात जागृत झाले बरं. आता त्या महादेवाच्या मंदिरात सारा वाचच. कोण्या गावात मंदिर चांगले झाले. आता 2 वाजता रात्री बाया. एक लोटा जल सर्व समस्या का हल. ते संत माती गेले की जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. ते गेले सारे. आता काळबद्दल महादेवाला पाणी घाला बरं. चांगलं आहे. दररोज घरात जा. पण घरच्या महादेवाला पाणी पाजत जा बरं. आज मी माझ्या कानानं ऐकलं. मी काकाळा केला. घरी निघलो मी. असं घरी निघलो. तो माणूस त्याला होतो ड्युटीवर जायला 7 वाजता. ते बाई म्हणे मी पाणी घालून येतो. तो म्हणे मला 7 वाजून गेला पाहुणे 7 म्हणजे 6 लागते म्हणे ड्युटीवर. नेकले गेलो तो म्हणजे बास खला. ते 5 म्हणे हे होते देत नाही कांद्रे. ते बाई म्हणे मला काय लय टाईम लागते बात येतो ना. नाही ना म्हणे तुम्हाला चहा करून दे. म्हणे नाही चहा घेतला तर मरता काय तुम्ही. सांगा तुम्ही त्या महादेव पाणी टाकायचं. त्यामध्ये तो महादेव शांत होत असेल काय. वा 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 वा. दिवसभर बाया भागवत येतात. दिवसभर 5 वाजे लोक 5 वाजले. हा माणूस वावरात जायला असते बिचारा. तो 5 वाजता घरी येते आणि बाया निघल्या भागवत ऐकल्या की घरी. काय भागवत सांगते माय बा. बारीक बारीक सांगते माय बा. बारीक बारीक सांगते. आपल्याच्यानं काय होते माय. घरी गेले. तो बा आला तेवढ्या. तो बा म्हणते पाणी देतं का मग प्यायला. थांबा मी सध्या भागत आतो राहिली. गेलं भागवत. काही फायदा नाही भागवत ऐकून. काहीच नका करू. अरे दादा ज्या शिवजीची तुम्ही पूजा करता ते शिवजी तर आमचे आद्य गुरु आहे. आदिनाथ गुरु काहीच करायचं काम नाही. सकाळी उठा, ताट घ्या, त्यात कुंकू टाका, त्यात दिवा लावा, आपल्या पटीचं कुंकू लावा, दर्शन घ्या, झाला परमार्थ.
मी बोलत नाही. स्वामी गाद गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची. किती बाया दर्शन घेतात? हातवर करा बरं. महादेवाच्या मंदिरात जावे ना, हातवर करा की आम्ही त्या पती दर्शन घेतो. करा हातवर. नाही दादा, साधी गोष्ट नाही दादा. ठला विठला विठला. हो, रावण आज घातलेला मुकुट रावण त्या दिवशी घाले ना. रावण आज घातलेला मुकुट त्या दिवशी घाले ना. वर्ष दिवस किती रे पोरे? उभा राहिले, उभा राहिले, उभा राहिले, उभा. आय एम स्टँडअप. शाळेत उभा राहता तसं राहा. वर्षात दिवस किती? हा, फक्त 65. किती? 365. रावण दररोजचा एक मुकुट घाले, दररोजचा एक सोन्याचा. तो वर्षाचे किती झाले मग? हा, अरे जोराने बोल ना. किती? ते दाते आड येऊन राहिले का? किती? 365. झालं, बस खाली. तू उभा राह रे, उभा राह. ए उभा राह तू. उभा राह ना. काय रे, उभा उभा राहा. कधी सोपा प्रश्न आहे. हा, उभा राहा. त्याला तोंड किती होते? हा, काहीतरी गलत झालं पण. काहीतरी गलत आहे. किती होते रे तुला माहिती आहे का? रावणा तोंड किती सांगायचं शाळेत गुरुजीनं? किती? 11. तू रे काय रे, रावणाला जर 10 तोंड होते तर मग तो कोणी आळावर झोपत जाय? एक पोरग म्हणे मारा, तो खट्टा करत जाय. मग ही मेजॉरिटी कमी नाही मारा. यायले शाळेतले मास्तर लोक पावले बघ. तुम्ही पाठवता जा शाळेत, जा शाळेत. मास्तर म्हणतात शाळा सुटली, जा घरी, या घरी. शाळेत गुरुजी शिकून राहिले, पोराच्या टेबला जोडाले. त्याचा होता टिफिन बाई. त्या टिफिन मधून आला वास डब्यातून. गुरुजी म्हणत काय काय आणलं गड्या? म्हणजे सुगंध येऊन राहिला. म्हणे पहा ना गुरुजी, पहा. त्यात होती पुरणाची पोळी. गुरुजी म्हणत का रे, मी खाऊ काय? खा ना गुरुजी, खा खा. अरे म्हणे मी आज पुरणाची पोळी खाल्ली आणि तो आईने विचारलं तर काय सांगशील? म्हणे आईला सांगून देईन मी की 2 पायाच्या कुत्र्यानं खाल्ली. म्हणून दोन्ही महिन्याची काय. त्या डोंगावला मी कीर्तनाला गेलो आणि मंडपात बसलो होतो खुर्चीवर. मंडपात होतो एक पोरगो असं गोबरचं बोलत पोहत आला. हो महाराज मा घरी चला. म्हटलं मी येत नाही. खाऊन येत ना म्हणे. मकानात कसे घुसले हो? चला म्हणा घरी. म्हटलं पोरगा आहे. चला म्हणा घरी. नेलं त्यानं पण घरी हात धरून. म्हणे सांगा काय घेता? म्हटलं मी काहीच घेत नाही. मग काय आणलं तुम्हाला? मग काय घेत ना तर? म्हटलं बोलतच काम आहे काय? म्हटलं काही हा तांबे होता भरेल. तांब्या तांब्या समजते तुम्हाला? तुमच्याकडे काय म्हणतात? गडवा. काय म्हणतात? गडवा का लोटा? लोटा का? गडवा. गडवा होता भरेल गडवा. मी त्या गडव्यात काय? म्हणे ताक आहे. ताक. म्हटलं दे गड्या. ताकद भेटत नाही. आमच्या नशिबात भाज्या बांधून दिल्या लोकांना. वांग आम्ही मेलो की वांग सगळं देत जा आमच्या. युवाई जवळ आले. पहिले पोरीले पाहुणे पाहिली उद्या काय अरेंजमेंट करतात लोक. अरे बापरे बाप, पाठ जाईल लगे तरी लगे बाटली, त्यात लगे साबण, टावेल. तो ढेरपोटे आणला एक लोकांनी घरी. तो ढेरपोटे असतात याच्या गच्चीच्या, त्याच्या गच्ची चादर, सारे बिलकुल लागे साधे पोहे तसे करतो. पाहुणे पहिले पाहिले तर काही घेणं नसते. पोहे पा पाहुण्याचे, त्याचे पोहे पा आणि याचे पोहे पा. काळ करायचे. हो, काल मी पोहे घाराच खाल्ला. घारा पाहुण्याचे पोहे पोहे. तिच्यावर लागे सांबार, त्यात लागे बारीक शेव, यात निंबू बाजूनं, लागे चिक्कू, लागे शेक, लागे कॉफी, त्यात पार्ले जी. स्वाद बढ़ाए, शक्ति बढ़ाए. तुकोबाचं प्रमाण आहे का? त्या तुकोबराय म्हणतात. युवायचं आहे पाहुणता करता गड्या. साधू ठोंबरा खाऊ घालतं. अरे तुला घरात कधी बरं होणार नाही. पोटात काय आग होऊन राहिली. म्हटलं ते मिरचीची भाजी बिचे मारा. त्या नांदुऱ्यासाठी सारी मिरचीची भाजी आहे. एवढा कोपर. अरे अशी भाजी खातात होते. हो. अरे आता या पोरीला माहिती आहे तिकडे सारे पोट आग होते. म्हटलं ते बीज ताक पेलो. म्हटलं संपलं गड्या. म्हटलं काय तो आई कल्ला करीन आता.
ताक पेलो होतो म्हणे कल्ला करायचं कामच नाही म्हणे महाराज नाहीतर ते रात्री मामूजी मेला होता म्हटलं मामूजी म्हणे ताक दिला का रे मला तो लोटा घेतला आणि फेकला रागा तो लोटा फुटला ते पोरग म्हणते ओ मा आपला संडाचा तांब्या महाराजनं फोडलं तो लोटाही संडाचा होता का महासंघ दोन दिलाय ना बाबांना संघ असतात ते कीर्तन मी आज आणले नाही इथले भेदप आहेत ते महाराज येईल तुमच्या संघ निर्जा म्हणे म्हटलं काहून म्हणे याने आमचा भेजा खास केला तुमचा बाकी राहिलाय त्याला म्हटलं आता केळा आणलाय ते गेलं केळा आणायला केळं आणले हे दुसरं भेटलं त्याला रस्त्यात दुसरं बिन भेजाचं हा त्याला म्हणते महा थैलीत काय आहे हे जर ते सांगितलं तर हिच्यातले अर्ध केळं तुले तरी ते दुसरा म्हणते म्हणे अर्धा घंटा विचार करायला दे गड्या दोन्ही नेले कीर्तनाने पहिलं गेलं ते निघलं त्या ड्रायव्हरच्यातून ते गेलं मागे बसलं ते दुसरं त्या धाग्यातून जायला मी आटले याला मागे काले नाही त्याला ड्रायव्हरजवळ बसला ड्रायव्हरजवळ मी मागच्याजवळ जाऊन बसलो म्हटलं त्यांना ना कुचिन काम करा ते ड्रायव्हर समोर बरं राहते हे ड्रायव्हरजवळ बसलं तो ड्रायव्हर अशी गाडी चालून राहिला हे बसेल ड्रायव्हर पुढं सोपावून राहिला ड्रायव्हर मी तर पुढे डेपोत गाडी गेली तो ड्रायव्हर खाली उतरला यानं तो गेअर होते का तो गेअरच उपडून काढला तो ड्रायव्हर आला त्याने ती चाबी लावली असं करायला हे घ्या म्हणे राजा अर्धा घंट्यापासून मागे करून राहिले पळी करून राहिले मागे करून राहिले एवढं तुमची चालू निघत नाही म्हणे तो ड्रायव्हर म्हणे हे गिऱ्हाईक कोणा संग आहे ते लोक म्हणतो महाराज बसला मागे काय करा राव मला तोंड किती बाबा 310 आता 10 गुणिला 365 किती 10 गुणिला 365 किती सांगा ना कोणी या पोराला सांगू द्या ना किती रे तुला हिशाब कोण राहील हिशाब कोण राहील पाठवत येईल इंग्लिश शाळेत जिल्हा परिषद बंद करून टाका गावातल्या किती रे वटा पार्टी किती रे सांगा ना काय माझ्या पाना करू रे अरे 365 गुणिले 10 किती सांग बाई पाय रे बाबा बाय ते माझ्या पोरीने उत्तर दिलं काय पोरी भेटली लोक तुम्हाला 3650 नकोट कशाचे सोन्याचे सांगा ते कवडी गेले